सुन रहे हो ऐसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर। अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर। राज्यातील राजकारणात रोज नवे धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे। काल जे अशक्य वाटत होतं ते आज प्रत्यक्षात घडताना दिसतंय। कारण आता थेट भाजप आणि MIM एकत्र आले आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। भाजप आणि MIM ज्यांच्या विचारधारा एकमेकांच्या टोकाच्या, तेच दोन पक्ष आता एकाच युतीत। राज्यात नुकत्याच 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि आता सगळीकडे एकच चर्चा आहे, महापौर कोणाचा। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राज्यात काहीतरी मोठं घडणार असा अंदाज व्यक्त केला जात होता। मनसेला सोबत घेतल्यानं शिवसेना ठाकरे गटाला काही प्रमाणात फायदा झाला, पण मनसेच्या वाट्याला मात्र फारसं काही आलं नाही। राज ठाकरे यांनी तर थेट दावा केला होता की मुंबई महापालिकेचा महापौर आमचाच होणार, पण निकालानंतर चित्र वेगळंच निघालं। मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि आता महापौरपद युतीचंच होणार हे जवळपास स्पष्ट आहे। मुंबईसह इतर अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं एकत्र निवडणुका लढवल्या आणि या युतीची कामगिरीही चांगली राहिली। मात्र याच निवडणुकांमध्ये MIMनंही मोठी मुसंडी मारली। छत्रपती संभाजीनगर असो वा मुंबई, MIMनं अनेक महापालिकांमध्ये धमाकेदार यश मिळवलं। याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून एक गंभीर आरोप करण्यात आलाय। MIMला भाजपनं पाठिंबा दिला आणि भाजपनंच MIMला मोठं केलं आणि आता या आरोपांना थेट दुजोरा देणारी घटना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत घडली आहे। इथे थेट भाजप आणि MIMनं युती केली आहे। समितीच्या सभापती पदासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना साथ दिली। इतकंच नाही तर या युतीतून MIMच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पदही मिळालं। अचलपूरमध्ये MIMचे 3, राष्ट्रवादी अजित पवारांचे 2 आणि 3 अपक्ष नगरसेवक थेट भाजपसोबत गेले आणि यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। भाजप आणि MIM ज्यांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या, ते दोन्ही पक्ष कधीही एकत्रित येतील असं कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण आज अचलपूरमध्ये ते प्रत्यक्षात घडलंय। हा केवळ स्थानिक राजकारणाचा भाग आहे की येणाऱ्या काळातील मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।